चला केक बनवूयात. केक करायसाठी स्टार्टिंगला आधी हे खिसून घ्या बारीक खिसणीने. ड्रायफ्रूट्स मुलांसाठी हेल्दी राहतं. याच प्लेटमध्ये मी गाजर खिसून घेते. हेल्दी केक बनवूयात. ओके. आणि गूळ 1 वाटी मी खिसून घेतलेलं आहे सोबत गाजर. केक आता आपण गोड कसं करणार आहे? गुळाने. गूळ जो खिसून घेतला आहे 1 वाटी तो या पातेल्यात टाकते. या गुळाचं पाणी करून घेऊया जेणेकरून ह्याच्यातले माती डस्ट ह्या पाण्यामध्ये विरघळून जाईल. यात मी आता अर्धी वाटी पाणी टाकते. फक्त विरघळून घ्यायचं आहे. विरघळला की आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा आता गूळ विरघळत आलं आहे. आपल्याला फक्त आता हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरच आपल्या प्रीमिक्समध्ये मिक्स करायचं आहे केक गोड करण्यासाठी. चला बंद करते गॅस. चला झालं आहे आता हे गुळाचं पाणी थंड. याच्यासोबत आता मी गव्हाची वाटी घेतली. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं. अर्ध्या वाटीपेक्षा कमी थोडासा घेतला रवा. ही अर्ध्या वाटी एवढं दही आणि दुधाची साय पण आहे ह्याच्यात ॲडिशनल ते घेतले. आणि पाव वाटी तूप घेतलेले. हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे म्हणजे केकचं प्रीमिक्स होईल. तर मी सगळ्यात खाली गुळाचा किस टाकते जेणेकरून चिकटणार नाही आणि सगळं काही साहित्य बारीक होईल. हे गाजरचा किस टाकला आहे. तर ह्याच्यासोबतच ड्रायफ्रूट पावडर वरून टाकायला केकसाठी ठेवूया आणि बाकी पावडर मिक्सरमध्ये बारीक करूया. हे गार्निश करायसाठी पावडर ठेवूया. झालं. याच्यासोबत आता हे गव्हाचं पीठ बारीक मिक्सरमध्ये प्रीमिक्ससाठी टाकूया 1 वाटी. आता गव्हाचं पीठ टाकले. अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी रवा घेतला आहे कारण की प्रीमिक्स घट्ट करण्यासाठी बाकी इन्ग्रेडियंट्स पण टाकणार आहोत म्हणजे गाजर ड्रायफ्रूट टाकलं तसं. हे दुधाची पावडर थोडीशी घेते. थोडीशी म्हणजे पाव वाटी एवढं टेस्ट लागावं म्हणून. आता हे दुधाची साय आणि दही 2-3 चमचे हे टाकूया. आता याच्यातच हे तूप टाकूया. मुलांना हेल्दी आणि सोबत. आता हे जे गुळाचं पाणी थंड झालं आहे हे गाळून घ्यायचं आहे. याच्यात टाकायचं आहे. याच्यासाठी एक गाळणी घेऊया आणि हे गुळाचं थंड झालेलं पाणी ह्याच्यात उतरूया जेणेकरून डस्ट ह्याचं सर्व गाळणीत राहायला पाहिजे माती वगैरे. आता हे सर्व मिश्रण आपण थोडं हलवून घेऊया. चला मिश्रण हलवून झाले. आता हे हलवून ठेवलं तोपर्यंत केक टीन रेडी करूया. याला तेल लावून घेऊया आणि त्याच्यावरती गव्हाचं पीठ शिंपडूया. हे मिसळून ठेवलेलं मिश्रण आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. सो व्यवस्थित सेट होऊन जाईल हे केकचं मटेरियल. याच्यामध्ये आपण 2-4 बिस्किटे टाकूया पार्लेची जस्ट फॉर टेस्ट. हे बघा पार्लेची बिस्किटं घेते मी. ही 4 बिस्किट आहेत. तर ही तोडून टाकायची आपण ह्याच्यात. माझ्या मुलीला टेस्ट आवडते सो मी टाकते. चला आता मिक्सरला लावू सुरू करूया. बघूया हे मिश्रण झालं व्यवस्थित छान. हे एका सेपरेट भांड्यात काढून घेऊया. हे बघू शकता याची कशी थिकनेस जास्त नाही आहे. खूप थिक आहे घट्ट आहे हे. एकदम पातळ पण नाही केलं पण. ओके. हे बघा आता मिक्सरच्या भांड्यातून मी सर्व काढून घेतले. हे कसं झालेलं आहे मिश्रण घट्ट.
ह्याच्यात आपण गाजर, परत 4 बिस्किटे टाकलेले आहेत त्यानुसार. आता याच्यामध्ये आपण टेस्टसाठी ही वेलची पूड टाकूया आणि हे हलवून घ्या. आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकूया. बेकिंग सोडा घेतला, हे बेकिंग सोडा अर्धा चमचा. आता मी छोटा चमचा, अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकलाय. आता बेकिंग पावडर 1 चमचा टाकूया. हे बेकिंग पावडर घेतले 1 चमचा आणि हे ॲक्टिवेट होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार. दूध टाकल्यावर सलग क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचं आहे, फेटून घ्यायचं आहे ते. चला आता हे ॲक्टिवेट बघा कसं फुसफुसायला लागले. चला फेटून घेऊया. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. हे बघा फेटून झालं. आता हे फेटून छान फ्लफी झालेलं आहे. केकच्या पात्राला तेल लावून पीठ पसरून घेतलं याच्यात, जेणेकरून केक चिकटणार नाही बेक झाल्यानंतर. याच्यातच झालेलं मिश्रण होतूया. हे मिश्रण जे सर्व काढून घेतले याच्यावरच मी हे ड्रायफ्रूट पावडर थोडी ठेवलेली ती टाकूया, म्हणजे केक एकदम गार्निश छान होऊन जाईल झाल्यावर. एका साईडला गॅसवर कुकर ठेवलाय. कुकरमध्ये एक जाळी ठेवली आहे, आत्ताच ठेवलाय, याला प्रीहीट अशी काही गरज नाही आहे. आणि हा डब्बा आपण आता कुकरमध्ये ठेवणार आहोत. आता हा डब्बा ठेवलाय, याच्यावरती मी प्लेट झाकते आणि हे आपण एकदम बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. हे आपण जवळपास 30 मिनिटं ठेवायचं. 30 मिनिटानंतर बघू. चला 30 मिनिटं झालेत. आता एकदा थंड पण झालाय कुकर, उघडून बघते. वाव, व्हॉट अ डिलिशियस केक. खूप मस्त मस्त. हा पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे, मगच बाहेर काढायचं आहे. याला आपण वरून कॅडबरीने डिझाईन करूया. चल थंड झालाय, मग बाहेर काढूया म्हटलं. वाव, एक नंबर. हा पूर्णपणे बेक झालाय का चेक करायला चाकू घ्या, फक्त असं पिंग करून बघा. चिकटत नाही आहे चाकूला, इट मीन्स हा पूर्ण बेक झाला आहे. आता एका प्लेटमध्ये हा जो डब्बा आहे तो उलटा करून टाकायचा. असा उलटा केलाय, ठाक 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 ठाक, म्हणजे तो पूर्ण खाली चिकटणार नाही. आता हे काढूया डब्बा. वाव, खूप छान झालंय बघा. आता उलटा झालेला सरळ करूयात.
कसा मस्तपैकी फ्लफी झालेला आहे, दबतोय. खायला पण एकदम टेस्टी. थँक्यू. हेल्दी मुलांना द्या, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण खाऊ शकतात. याच्यावर डिझाईन करायला मी डेअरी मिल्कनी नाव लिहिणार आहे, हॅपी बर्थडे हजबंड. थँक्यू. तुम्हाला तेही दाखवते.